कालचा व्हिडिओ मी अर्धा पोस्ट केला होता आणि अर्धा आज करणार आहे. कारण व्हिडिओ खूप मोठा होणार होता. म्हटलं चला ह्यात 2 भाग करूयात याचे. म्हणजे मला व्यवस्थित शेअरही करता येईल. वेळ संध्याकाळची 6:15 वाजलेत आणि आम्हाला बाहेर जायचं आहे. यांना काही गोष्टी आणायच्या आहेत आणि नवरण्यासाठी एखादी गोष्ट घ्यायची. तसंच म्हटलं होतं येता येता ना केकही घेऊन येईल. त्यानंतर घरी यायचं, आवरायचं आणि बाहेर जायचं. कारण आज बाहेर जेवायला जायचा प्लॅन आहे. केक आम्ही जाताना कट नाही करणार आहे, घेऊन आलो तरी. रात्री जेवून आलो की त्यानंतर कट करणार आहे. नाहीतर काय होतं ते खाल्लं जाताना जेवण व्यवस्थित जात नाही त्यामुळे. पहिलं ना मला आठवतं 1-2 वर्षाच्या आधी आम्ही फ्रिक्वेंटली असं बाहेर जेवायला जायचो सारखं, काही कारण नसेल तरी. पण 2 वर्षामध्ये कुठेच एवढं जाणं झालं नव्हतं, 2-2.5 वर्ष. पण आता पुन्हा तसंच चालू झालं आहे. कधी-कधी बरं वाटतं, पण नेहमी एकदा जायला लागलं की कंटाळा येतो. आणि सध्या तरी आम्ही टू व्हीलरवर जाणार होतो, कारण बऱ्याच ठिकाणी जायचं होतं आणि काही गोष्टी शोधाव्या लागणार होत्या. त्यामुळं म्हटलं मग मोठी गाडी घेतली ना फार हाल होते तिच्या पार्किंगची आणि वेळही लागतो. टू व्हीलरवर जर जवळ कुठं जायचं असेल तर पटकन जाऊन येणं होतं. त्यामुळे मग आत्ता टू व्हीलरवर निघालो आहे. आम्ही आलो आहे बाहेर जाऊन आणि गेलो होतो 6:15ला. आत्ता 8 वाजत आले आणि घरी आलो. तसं लवकर यायचं होतं. यांना काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. त्यानंतर बड्डे आहे तिच्या पप्पांचा, पण गिफ्ट नवरण्याला हवं होतं. ती खूप दिवस झाले यांच्या मागे लागली होती की तिला डॉल हाऊस हवं आहे. तर तिचे पप्पा म्हटलं होते की माझ्या बड्डेला देईल मी घेऊन. पण डॉल हाऊसचं नंतर असं झालं, कारण छोटासा डॉल हाऊस घेणार ती जास्त दिवस टिकवणारही नाही आणि त्याच्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या म्हणून तोंडात घाले. म्हणून मी बोललो डॉल हाऊस कॅन्सल कर, आपण तुला मॅग्नेटिक टाईल्स घेऊ. तर तिला ते काय हे माहिती नव्हतं. पण ते घ्यायचं बोलले मी, तर आम्ही ते घ्यायला इतक्या ठिकाणी फिरलो, इतकं फिरलो उलटं पालटं. फायनली एका ठिकाणी भेटल्या, दाखवते मी आणल्यात ते. आणि त्या नादात जो केक घ्यायचा होता तो मॉन्जिनिसमध्ये गेलो, तर यांना जो केक हवा तो नव्हता. मग आता हे पुन्हा आम्हाला घरी सोडलं, कारण मला मनूला खायला भरवायचं आहे. पण मनू झोपी गेली, मी तिचं खायचं बनवून ठेवलं आहे. ती जर नाही उठली आता तर मी माझं आवरून घेईन आणि मग तिला खायला भरवेल आणि मग तिचं पटकन म्हणजे जास्ती वेळ नाही जाणार, कारण ऑलरेडी 8 वाजलेत. 8 वाजलेत त्यामुळे मग पटपट आवरून होईल. तर आता मी बघते ती उठली तर तिला खायला भरवते, नाहीतर आधी माझं आवरून घेते. म्हणजे हे जास्ती टाईम नाही जाणार, कारण नंतर मग खूप घाई होईल. 8 वाजलेत निघोस्तोपर्यंत मला तरी वाटते 9-9:30 होतील आणि बुकेचा टाईमही निघून जाईल. कारण एकतर मनूचा टाईम होऊन गेला. ती 7 वाजता वगैरे खात असते, पण आता 8 वाजलेत आणि ती झोपली. कारण बाहेर छान गार वारं लागत होतं टू व्हीलरवर फिरताना, त्यामुळे तिला छान झोप लागली ती झोपली. तर बघूयात काय होतं ते. तर हे अशा काहीशा आहेत मॅग्नेटिक टाईल्स. खूप छान, म्हणजे याचं म्हणजे जर आता वापरलं तर तिने खूप छान गोष्टी होतात त्याच्या मस्तपैकी. बघूयात आता ती कशी वापरते त्यावर डिपेंड आहे. तर हे असं काही सगळं आपण बनवू शकतो. आम्ही तिथे चेकही करून पाहिल्या होत्या. आहे म्हणजे बऱ्यापैकी, अगदी स्ट्रॉंग नाही आहे पण ठीक आहे. खाली चिटकलं आहे. तर हे असं काहीचं आहे. हे असं स्ट्रॉंग नाही आहे चिटकत आहे, पण ठीक आहे अगदीच. चलात असं. तर हे 32 पीसचं आणलेलं आहे. पाहूयात आता मॅडम किती नीट वापरतायत आणि किती नाही. काय खेळणं घ्या एखादं, जिराफ वगैरे घ्या. सँडल. हो हॅलो, तर आम्ही चाललोय बाहेर जेवायला. आज पप्पाचं बर्थडे म्हणून माझ्यासाठी गिफ्ट घेतलंय. आणि मी
मी जसं बोलले तसं आम्हाला निघायलाच घरातून वाजले होते 9. त्यानंतर आम्ही हॉटेल कधीही असं निवडतो जिथे नवन्याला खेळता येईल. कारण तिला जेवणात तर अजिबात इंटरेस्ट नसतो किंवा रस नसतो. तिला जो इंटरेस्ट असतो तो खेळण्यात. तर जसं आम्हाला बाहेर निवांत खाऊन बरं वाटतं तर तसं तिला खेळून. त्यामुळे खेळण्याला जिथे असेल तिथे आम्ही जातो जास्ती करून. तर इथे गेलो होतो ह्या हॉटेलमध्ये पहिल्या, तर तिथे ती हे खेळत होती. त्यानंतर काही गोष्टी पेड असतात, जसं की हे पेड होतं, ते बाकीचं जे होतं ते फ्री होतं. तर पहिल्यांदाच नवान्या खरं तर याच्यात बसवलं. ह्याच्या आधी मला भीती वाटायची त्यामुळे मी बसवत नव्हते आणि आधी तिला ते कळत नव्हतं की कसं करायचं. पण एकदा तिला ते कळलं ना की कसं ते फिरवायचं आहे, मग ते मागे पुढे होतं वगैरे, तर मग मॅडम फुल ऑन चालू झाल्या. आणि मुलांची ही मस्ती आजकाल म्हणजे आधी असं असायचं की जेव्हा नव्हते मुलं की आपला आनंद महत्त्वाचा, आपल्याला कुठे छान वाटेल, कुठे काय वाटेल, आपल्यासाठी जायचं. पण आता बाहेर जाताना आहे ना, आधी मुलींचा विचार केला जातो की तिला कुठे छान वाटेल, त्यांची गैरसोय तिथे होणार नाही ना, किंवा जिथे त्यांच्यासाठी तिथलं वातावरण सूट होईल अशा ठिकाणीच जातो. पहिलं असं होत नव्हतं. तरी ह्या हॉटेलमध्ये आधी गेलो, इथे प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी होती. खूप वेळ म्हणजे आम्ही जवळ 15-20 मिनटं तिथे थांबलो असेल. नवन्या खेळत होती. खूप वेळा जाऊन विचारायची, झाली का जागा, झाली. पण एका टेबल मागे 2-2 जणं वेटिंगला थांबले होते. मग शेवटी काय करायचं असं ठरलं आणि हे बोलले, एक काम करूयात, इथं खेळून होऊ देत, मग आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊयात. कारण साधारण आम्हाला तिथे पोचायलाच 9:30 वाजले होते. मग तिथे नवन्या खेळली म्हणजे 10 तर आम्हाला जवळपास वाजलेच होते, 9:45. तर मनूचा देखील झोपायचा टाईम होत होता. तिलाही ती नंतर चिडचिड करेल, ती नंतर जेवू दिलं नसतं. त्यामुळे मग हे बोलले की बघ इथे अजून अर्धा तास, एक म्हणजे अर्धा पाऊण तास तरी आपल्याला जागा मिळणार नाही, आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊयात. म्हटलं ठीक आहे चालेल. मग नवन्याचं खेळून झालं तिथलं आणि आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो. तिथेही प्रचंड गर्दी होती, पण लकीली वेटिंग करावी नाही लागली. एक टेबल रिकामा होता, मग तिथे आम्ही बसून घेतलं आणि नवन्या तिथेही खेळतच होती ऑर्डर येईपर्यंत, जी ऑर्डर आम्ही दिली होती तेव्हा. तर तिथं मस्त खेळणं चालू होतं. मग जेव्हा आमचं जे ऑर्डर आली दिलेली तेव्हा मग तिला बोलावलं. मग तिचे पप्पा आणि ते आले आणि मी खायला सुरुवात केली. आणि भुकेचा टाईम एकदा निघून गेला ना, तशी प्रचंड भूकही लागत नाही. तसंच झालं होतं. कारण जवळपास 10 वाजता, 10 सव्वा 10ला आमची ऑर्डर आली. फक्त एवढं की ऑर्डर पटपट येत होती, त्याला वेळ नव्हता लागत, म्हणून छान वाटत होतं. आणि आज आम्ही ठरवलं की आम्ही व्हेज खाणार, नॉनव्हेज नाही. कारण उन्हाळा आहे तोपर्यंत नको, कारण मला त्याने त्रास होतो आहे. आम्ही व्हेजच ऑर्डर केलं होतं. मस्त असं खाल्लं. छान होतं आणि भाजी पण मस्त होती. थोडीशी तिखट होती किंवा मी मिरची खाल्ली असेल त्यात असेल, ग्रीन मिरची कट केलेली वरतून डेकोरेट करतात त्यासाठी. आणि मनू जी आहे ती साईडला मस्त बाटल्या वगैरे खेळत होती. पण शेवटी तिने खूप त्रास द्यायला चालू केला. किती रडायला लागली, तिला घेऊन बसावं लागलं. आणि जेवण वगैरे झाल्यावर पण नवन्याचं खेळून काही पोटच भरत नव्हतं. तिचं नुसतं खेळणं चालू होतं. आता हे खेळू द्यात, ते खेळू द्यात. शेवटी तिचे थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले आणि घरी आलोत. वाजत आलेले आहेत आत्ता 11:30 आणि आत्ता आम्ही यांच्या बड्डेचा केक कट करणार आहे. कारण जाताना आम्ही केक आहे ना तो कट नाही केला. कारण होतं काय, मग घरूनच केक खाल्ला जातो आणि मग बाहेर जाऊन जेवल्या जात नाही. म्हणून यांना म्हटलं होतं आल्यावर आपण केक आहे ना तो कट करूया. पण या सगळ्याला इतका उशीर झाला की 11:30 वाजलेत आणि मनू तर झोपून पण गेली. मनू जागीच नाही राहिली अजिबात, कारण तिचा झोपेचा टाईम होऊन गेला होता. ती तिथेच किरकिर करायला लागली होती थोडंफार. आणि आत्ता आम्ही केक कट करणार आहे. आणि आम्ही नाही तो जुगाड केला आहे. माझ्याकडे ना टिपॉय नाही आहे किंवा टेबल नाही आहे छोटा, आणि स्टूल पण नाही आहे. मी दरवेळेस म्हणते असं कोणाचा बड्डे झाला ना की मी स्टूल घेईन, पण माझा राहतो. आता आम्ही काय जुगाड केला आहे, ही टाकी आहे, टाकीवर जो छोटा स्टूल आहे ना नवन्याचा, जिथे नवन्या बेसिनजवळ उभा राहते हात वगैरे धुवायला, तो त्याच्यावर ठेवला आहे. आणि त्याच्यावर एक कापड हातरलं, कापड म्हणजे माझं बेडशीट आहे ते चांगलं दिसतं आहे ते. हां, मेणबत्ती वगैरे नाही आणली का? आणि आमच्या ना बड्डे पप्पांचा आहे, पण गिफ्ट कोणाला आहे? थँक्यू नवन्या, मला घेऊन दिलं. हळू तुळजा उठेल. काय दाखव ना असं, मी मगाशी दाखवलंय तरी. घेऊन उभा राहा, मी फोटो काढते तुझा. उभी राहा, पप्पा जवळ थांब. बड्डे पप्पाचा आणि गिफ्ट नवन्याला. तुळजा असते तर तुळजा पण कापली असते. तू म्हणशील ना सोबत का? कापूस होत म्हणते ना, कोण म्हणता पुढचं बड्डेचं गाणं? मी मम्मी चालू
मी येऊ का कॅमेरा लावून? ठीक आहे. हो, करा. Happy birthday to you. Happy birthday to you. डिअर पप्पा, डिअर राहो. Dear Father, happy अगं मला पण बरं ना. birthday to you. May God bless you. May God bless you. Yeah. छान आहे, हा. मला मी बरोबर का पप्पांना? मस्त आहे ते. हो मजा येते. मला चॉकलेटची चांगली. हा कोणता आहे? तुम्ही चांगले तुम्हाला माहिती चॉकलेट चांगले ना. हा? ड्रेसच दिसतो मी दिसतच नाही. असा काहीसा ड्रेस आहे. तर खूप खूप छान आहे माहिती आहे का कापड वगैरे. फक्त प्रॉब्लेम याचा एकच झाला, काजे खूप मोठे झाले आणि बटन छोटे, तर ते ना बसल्यावर वगैरे असं बघा ओपन होते सगळं. किंवा आधी होत पण नसेल. मी मग अशा मनाला खायला घेऊन बसले ना तर जास्त ताणलं गेलं असं मन झालं असं. चला बड्डे कोणाचा असू दे, मला ड्रेस एकदम छान छान मिळालेला आहे. मला बी मिळाले. तिला गिफ्ट मिळाले. मनूला काय मिळाले? मने हा आणि पप्पाच राहिले. तर अशा पद्धतीने आम्ही बर्थडे झाला यांचा. यांना काय भेटू ना भेटू, माझी आणि नवण्याची खूप खूप मज्जा झाली. मस्त गेलाय बर्थडे आमच्यासाठी, तरी त्यांच्यासाठी माहिती नाही. तर असा होता हा आजचा छोटासा ब्लॉग. छोटा नाही मोठा म्हणेल मी, याच्या 2 पार्ट केले. सकाळचा वेगळा आणि त्यानंतरचा वेगळा, पण खूप मोठा झाला असता त्यामुळे. तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. बाय.